जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत शिस्तीत बंधन घ्यायचं. लक्ष परमचैतन्यावरती. कवच घेताना हात डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, परत डोक्यावरून आला पाहिजे. असं 7 वेळा शिस्तीत. म्हणजे आपल्या भोवती कवच तयार होते, वलय तयार होते. इकडे लक्ष पाहिजे. तर आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. श्रीमातांना पाहायचंय. श्रीमातांच्याकडून आपण परमचैतन्य घ्यायचंय. आपण बघतोय श्रीमातांच्याकडे. लक्ष परमचैतन्याकडे. डोक्यातले विचार पूर्णपणे काढून टाकायचे. आपल्या निर्विचारिता प्रस्थापित करायचा प्रयत्न करायचा. सगळ्या अटॅचमेंट आपण सोडून द्यायच्या. ध्यानाच्या वेळेला आपण पूर्ण तयारीनिशी बसायचं. स्थिर बसायला शिकायचं अगोदर. त्यानंतर विचार कमी झाले पाहिजेत आपल्या डोक्यातले. तसं श्रीमातांना पाहिल्याबरोबर आपल्या डोक्यातले सगळे विचार निघून जातात. निर्विचारिता लवकर येते आपल्याला. किंवा श्रीमातांचा आवाज ऐकल्यानंतर देखील आपण फार लवकर निर्विचार होऊ शकतो. समर्पण. आपण आपल्या हृदयातील सर्व किलमिश काढून टाकायचं. कुठलंही शल्य आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायचं नाही. सगळं स्वच्छ करून टाकायचं हृदय. जे काही विचार येत आहेत ते काढून टाकायचं. जी काही अटॅचमेंट आहे ती विसरून जायची. आपण डिटॅच व्हायचं सर्वांच्या पासून. अलिप्तता. एखाद्या लहान बालकासारखं आपण अबोध व्हायचं. लहान मुलांच्यात कुठलाही विचार डोक्यामध्ये नसतो. पूर्णपणे वर्तमान मध्ये असतात ते. तसं आपण वर्तमान काळामध्ये राहायचं. आपण श्रीमातांची मुलं आहोत. तर त्या पद्धतीनंच आपलं आचरण असायला पाहिजे. त्या पद्धतीनंच आपण चैतन्य शोषून घेता आलं पाहिजे आपल्याला. जर आपण खरोखरच गहन साधक होत चाललो असेल तर आपलं लक्ष परमचैतन्यावरतीच कायम पाहिजे. श्रीमातांच्याकडून आपण कायम चैतन्य शोषून घेता आलं पाहिजे आपल्याला. काहीही विचार न करता लक्ष परमचैतन्यावरती. श्रीमातांना आपण वात्सल्यपूर्ण नजरेनं पाहतोय.
आई स्वरूपात श्रीमातांना पाहतोय. एक आई आणि दुसरी गुरु अशा स्वरूपातच श्रीमाताजी आहेत. तर हळूहळू आपले डोळे बंद करायचे. लक्ष परम चैतन्यावरती ठेवायचं, हाताच्या बोटांच्या वरती. जे काय चैतन्य श्री माताजी आपल्याला देत आहेत ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. चैतन्य शोषून घेत असताना आपण कुठलाही विचार करायचा नाही. ज्या वेळेला आपण परमशक्तीशी जोडलो जातो त्यावेळेला कुठलाही विचार करायचा नाही, फक्त झोकून द्यायचंय त्यामध्ये. बाकी सर्व गोष्टी श्री माताजी आपोआप घडवून आणतात. त्या चैतन्य सागरामध्ये झोकून द्यायचं स्वतःला. पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण ताकदीनिशी आपण एकरूपता प्राप्त करायची असते. लक्ष परम चैतन्यावरती एकसारखं जे चैतन्य येते ते आपण शोषून घ्यायचंय हाताच्या कोपऱ्यापर्यंत. त्यानंतर आपला डावा हात उजव्या बाजूला लिव्हर वरती ठेवायचा आहे. आपला डावा हात उजव्या बाजूला लिव्हर वरती ठेवायचा आहे. उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. हे अधूनमधून आपल्याला करणं गरजेचं आहे. शक्यतो आपण चैतन्याचा वापर करूनच आपले आजार ठीक करायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी ध्यानाची कॅपॅसिटी आपण वाढवली पाहिजे. ध्यान जेवढं वाढेल, गहनता जेवढी वाढेल, तेवढ्या व्हायब्रेशन्स आपल्याला जास्त जाणवतील. उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. शुद्ध इच्छा करायची अशी की आपल्या लिव्हरला चैतन्य जाते आणि आपलं लिव्हर ठीक होते, व्यवस्थित होते. आपल्यातली अतिरिक्त उष्णता दूर होते, पित्त कमी होतं, पित्त प्रकृती कमी होते. जे काय यामुळं आपल्याला आजार उद्भवायला लागले ते कमी होतील. म्हणून चैतन्याचा वापर आपण जास्त करायचा. काही वेळेला आपण नुसताच हात ठेवतो असं, परंतु आतली जी क्रिया आहे, चैतन्य घ्यायचं आणि त्याला द्यायचं, ही क्रिया पण केली पाहिजे. नाहीतर नुसता हात ठेवून देखील काही उपयोग होत नाही. चैतन्य घेणं आणि चैतन्य देणं ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आणि हे प्रत्येक साधकाला जमलं पाहिजे. जे गहनतेत जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे आहे. त्यांना या गोष्टी जमल्या पाहिजेत. त्यानंतर आपला डावा हात उजव्या अनाहत चक्रावरती, तोच हात वरती ठेवायचा आहे, राईट हार्टवर. आपला डावा हात अध्यात्माच्या भाषेमध्ये आपलं उजवं हृदय म्हणतो त्याला, जिथं आपण फुफ्फुसाचं कार्य चालतं, या चक्रावर. उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते चैतन्य आपण फुफ्फुसाला द्यायचे आहेत आपल्या. आणि त्याचं प्रतिनिधित्व राईट हार्ट करतं. फुफ्फुस कंट्रोल करायचं काम
राईट हार्टवरती आहे. आपण अशी इच्छा करायची की आपलं जे चैतन्य डाव्या हातातून येते ते आपल्या फुफ्फुसामध्ये जाते आणि आपलं फुफ्फुस मजबूत होते. कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही. पूर्णपणे आपण निरोगी होतोय अशी पूर्ण इच्छा करायची. शुद्ध इच्छा, पवित्र इच्छा करायची. आपल्या फुफ्फुसाचा प्रॉब्लेम असेल किंवा श्वासाचा प्रॉब्लेम असेल तर या चक्राद्वारे तो ठीक होऊ शकतो. म्हणून या चक्रातून चैतन्य आपण द्यायचंय ते फुफ्फुसाला आणि आपली फुफ्फुस मजबूत होण्यासाठी श्रीमाताईने प्रार्थना करायची. आमच्या फुफ्फुसातील सर्व आजार, दोष, विकार दूर व्हावेत म्हणून आपण श्रीमाताईंना प्रार्थना करायची मनातल्या मनात. कुठलाही विचार न करता या सर्व गोष्टी करायच्या. ज्या ठिकाणी विचार थांबतील तिथून चैतन्य स्टार्ट होतं. म्हणून विचाराला थारा द्यायचा नाही. या सर्व गोष्टी निर्विचारितेमध्ये घडू शकतात. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात डाव्या हृदयावरती. अशी इच्छा करायची डाव्या हातातून चैतन्य येतंय श्रीमातांच्याकडून आणि उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला जाते. आपलं हृदय स्ट्रॉंग व्हावं, हृदयातील सर्व दोष, आजार, विकार दूर व्हावेत म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करायची. या चैतन्याद्वारे आपलं हृदय सशक्त व्हावं म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करायची. डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला द्यायचे आहेत. कुठल्याही प्रकारची भीती आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायची नाही. सगळं काढून टाकायचं. आपण सहजयोगी आहे. आपण पूर्णपणे संरक्षणामध्ये आहोत. जर आपण कायम शस्त्राच्या वरती राहिलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. आणि जरी झाला तरी चैतन्याद्वारे आपण ते ठीक करू शकतो. श्रीमाताईने आपल्याला तशी शक्ती, तशी ताकद आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे सहजयोग्याने गांगारून किंवा घाबरून जाता उपयोगाचं नाही. त्यांनी निर्भयपणेच कार्य केलं पाहिजे. स्वतः आपण निर्भय व्हायचं आणि दुसऱ्याला देखील निर्भय बनवायचं. हे काम सहजयोग्यांचं आहे. कारण इथं जगदंबेचं स्थान आहे, दुर्गा मातेचं स्थान आहे. भीती सोडून द्यायची आपण. डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हार्टला द्यायचं आहे. संपूर्ण हार्ट आठवायचं आहे आपण. आपलंच हृदय आपण चित्तानं बघायचं आणि ते चैतन्यमय करायचं हृदय. आपण कधी आतमध्ये पाहिलंच नाही हृदयामध्ये. फक्त आपण आत्मा आहोत एवढं बघतो. ते तर बघितलंच पाहिजे, परंतु हृदय देखील कसं कार्य करतं ते चित्तानं बघणं पण आवश्यक आहे ना. ते स्ट्रॉंग करणं. चित्त ज्या ठिकाणी जाईल तिथं चैतन्य व्हायला चालू होईल. आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचा आजार झाला किंवा त्रास झाला तर त्या ठिकाणी जर चित्त घातलं
तर तिथे चैतन्य वाहून तो आजार पूर्णपणे निघून जाऊ शकतो. परंतु चित्त पॉवरफुल पाहिजे आपलं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश नको आहे, विचार नको आहे. चित्तामध्ये अगोदर जर दूषित असेल चित्त, तर त्या चित्ताचा आपल्याला उपयोग नाही. शुद्ध चित्त पाहिजे. आणि शुद्ध चित्त निर्विचारितेतूनच प्राप्त होतं. कायम आपण त्या शक्तीशी जोडलं गेलो तर चित्त आपलं पॉवरफुल होतं. आणि वरून शक्ती वाहायला चालू झाली तर संपूर्ण कार्य आपल्या हातून चित्तातून होतं सगळं कार्य. हे पण महत्वाचं आहे. आता हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष देऊया आपण. फरक आहे. हृदयामध्ये आपण बघितलं, हृदयावर हृदय कसं कार्य करतं ते बघतोय आपण, चैतन्य देतोय. आणि आता हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष द्यायचं. फरक आहे. आतमध्ये म्हणजे आत उतरायचं. आता जसं आपलं शरीर आहे, स्थूल शरीर, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, 4 प्रकारचे देह आहेत. त्यामध्ये स्थूल देह आपण पाहतोयच. आणि सूक्ष्म देह म्हणजे आपल्या आत्म्याचा देह, चैतन्याचा देह. कारण देह हा वेगळाच आहे मधला. जसं आपण श्वास घेतो, हृदय चालतं, फुफ्फुस कार्यान्वित आहेत, आपली लिव्हर कार्यान्वित आहे, तो कारण देह म्हणतो त्याला. ते कारण आहे. ह्या देहाला चालवायचं ते कारण आहे. म्हणून लक्ष आपलं आत्म्याकडं, सूक्ष्म देहाकडे द्यायचं आपल्या. आपण सूक्ष्म आहोत, आत्मा स्वरूप आहोत. स्थूल देहातून लक्ष आत्म्याकडे वळवायचं. मी तोच आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, निर्भय आत्मा आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्भय आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. जो पवित्र असतो त्याला भ्यायच काय काम आहे? निर्भय आहे, तो निर्भय होऊ शकतो. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, बोट ताणलेली असावीत म्हणजे दाब बसेल. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. अगदी भक्तीनं, आदिशक्तीनं आपण आवाहन करतोय की सहस्त्रार मध्ये या व आमच्याकडून गहनतेतलं ध्यान करवून घ्या. बाकी आदिशक्तीनं आपण काय मागायचं नाही, भौतिक तिथलं मागायचं नाही. जे परम आहे, जे शाश्वत सत्य आहे तेच मागायचं. भौतिक तिथलं जर मागितलं तर ते पूर्ण होतं, नाही असं नाही, परंतु आपण सजविगे आहे. आपल्याला परमच पाहिजे. परम मिळालं की बाकी सगळं आपोआप मागे येईल. म्हणून परम तत्वाची इच्छा ठेवायची आपण. त्यानंतर तो हात वरती उचलायचा, 7-8 इंच वर हात फिरवून बघायचा टाळूच्या वरून की आपल्याला टाळूतून थंड लहरी येतात का, चैतन्याच्या जाणीव होते का बघायची. ही सर्वांना होण्यासाठी आपण ह्या गोष्टी करतोय. सर्वजण एकाच पातळीवरती यावेत अशी श्रीमातांची इच्छा आहे. म्हणून आपण सुरुवातीला सर्वजण मिळून सहस्त्रारच्या वरती येतो. हात खाली घेऊया.
आता आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली का पाहायची. एक 2 मिनिटं आपण त्या जाणीवेत राहायचं शस्त्रार्च्या वरच्या. सर्वांनी एकाच पातळीवरती यावं म्हणून ही गोष्ट आहे. आपण सर्वांनीच करायचं ते. कलेक्टिव्हिटी यालाच म्हणायचं. सर्वांनी एकाच पातळीवरती राहणं म्हणजे कलेक्टिव्हिटी. संख्येनं एकत्र येणं म्हणजे कलेक्टिव्हिटी नव्हे. आत्मा एकच आहे. सर्वांना त्याची जाणीव होणं, सर्वजण एकाच पातळीवरती राहणं, सर्वांना परमचैतन्य जाणवणं, याला कलेक्टिव्हिटी म्हणायचं. एका मनानं, एका दिलानं आपण आदिशक्तींच्या जवळ राहतो कलेक्टिव्हली. ते श्रीमाताईंना आवडतं. श्रीमाताई म्हणतात मी कलेक्टिव्हिटीमध्ये आहे, सामूहिकतेमध्ये आहे, वैयक्तिक नाही, व्यक्तिगत नाही, समष्टीमध्ये आहेत श्रीमाताजी. आणि कलेक्टिव्हिटी ही अशी क्वालिटीची पाहिजे, अशी दुबळी नको. दिसायलाच नुसता सगळी संख्या आहे पण दुबळी लोक आहेत, उपयोग नाही. सशक्त पाहिजेत. त्यांना कळलं पाहिजे, हाताच्या बोटावरती समजलं पाहिजे, परम चैतन्याची जाणीव पाहिजे, सहस्त्रारच्या वरती पाहिजेत कायम. त्यांचे चेहरे तेजानं चमकले पाहिजेत, डोळे चमकले पाहिजेत. असे साधक आपल्याला पाहिजेत. अशी स्थिती आपल्या सर्वांची असायला पाहिजे. निदान म्हटले पाहिजे की बाबा आदिशक्तीची मुलं शोभून दिसत आहेत, असं असायला पाहिजे. नाहीतर आपल्या बोलण्यातून वागण्यातून दाखवतात की आपण मी सजयोगी आहे, परंतु सहजयोगाचं कुठलंच लक्षण त्याच्यामध्ये नसेल तर सजयोगी कसं म्हणायचं. आपण कपाळावरती पाटी लावून फिरत नाही, मी पुरुष आहे, दिसतच आहे चेहऱ्यावरून. किंवा तुम्हाला मिशा आहे, दाढी आहे, याच्यावरून कळतेच की मी पुरुष आहे. जो तसं सांगतो तर त्याच्यामध्ये काहीतरी खोट असायला पाहिजे. मग असं गणित आहे आपलं. म्हणजे आपण जाहिराती आहोत श्रीमातांच्या सहजयोगाच्या. आपल्यातला झालेला बदल बघूनच बाकीची लोक येणार आहेत आतमध्ये. हे आपण कायम लक्षात ठेवायचं. म्हणून आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायचे आहेत. आपली कलेक्टिव्हिटी मजबूत असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजे, पवित्र असायला पाहिजे. आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून आपण आदिशक्तींचीच मुलं आहोत हे झळकलं पाहिजे. अशी स्थिती पाहिजे, आपण मिळवली पाहिजे. व्हायब्रेशन्स आपल्याला समजल्या पाहिजेत. व्हायब्रेशन्स कधी बघायच्या, कशा बघायच्या हे कळलं पाहिजे. भौतिकतेसाठी आपण चैतन्याचा वापर कधीच करू नये, कारण व्हायब्रेशन्स म्हणजे श्रीमाताचे आहेत. आपण श्रीमातांना कुठला प्रश्न विचारायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी गणेश बुद्धी पाहिजे, सुबुद्धी म्हणतो त्याला गणेशाची, ती पाहिजे. आणि मुळातच आपण श्रीमातांना मागणं मागतोय की मी मला परम तत्व द्या, भौतिकतेतलं काय नको. मग भौतिकतेतल्या व्हायब्रेशन्स कशाला बघायच्या, हे आपल्या आपण बघायचं. कलेक्टिव्हिटीमध्ये आपण परम चैतन्य पाहायचं, परमतत्व मिळवायचं आम्हाला. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपण व्हायब्रेशन्स कशाच्या बघायच्या. थिल्लर गोष्टीसाठी आपण या मौल्यवान चैतन्य लहरी कशाला पाहायच्या. ते आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी श्रीमाताई देत आहेत आपल्याला. बाकीच्या सर्व गोष्टी आहेत, नाही असं नाही आहे. खरोखरच आपल्याला जर अडचण असेल, बाबा हे करू का हे करू, ज्या वेळेला आपल्याला वाटेल काही मार्ग सुचत नाही असं वाटेल, त्यावेळेला जरूर परम चैतन्य पहा. ते पण श्रीमाताईंना शरणागत होऊन बघावं लागतं. कारण हे सर्व आदिशक्ती आपल्याला देत आहेत वरदान म्हणून. म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे, कळलं पाहिजे.
चैतन्याचा वापर कसा करायचा हे कळलं पाहिजे. त्यासाठी गणेश बुद्धी पाहिजे, सुबुद्धी पाहिजे. म्हणून गणेश तत्व जागृत पाहिजे. लक्ष 1 मिनिटभर वरती ठेवूया. त्या वरून थोडस खाली शस्त्रार मध्ये येऊया. ब्रह्मरंध्र, ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. शिस्तीत. आता आपण वर खाली सगळीकडे जाऊ शकतो चित्तानं. कुठेही संचार करू शकतो, कारण ती स्थिती आता आपल्याला प्राप्त होते हळूहळू. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी, शस्त्रारच्या भोवतानी भवसागर आहे. आपल्या जाणीवेमध्ये किंवा कुंडलिनीच्या जाडीमध्ये फरक पडला की नाही यासाठी बघतोय आपण. कुंडलिनीला उंची आणि जाडी दोन्ही असतात. आपण एवढं ध्यान करतोय तर त्यामध्ये तिची जाडी वाढली की नाही कसं कळणार? ती शस्त्रारवरनं कळतं, ब्रह्मरंध्रावरनं कळतं. किंवा अगोदर थोडी जाणीव होती तेव्हा सुईसारखी, त्यानंतर दाभणा एवढी झाली, त्यानंतर हाताच्या बोटा एवढी झाली. असं करत करत तो व्यास वाढत जातो आपला, म्हणजे जाडी वाढत गेली कुंडलिनीची, म्हणून तर तो व्यास वाढला. हे कळायला पाहिजे. म्हणजे आपण जास्तीत जास्त शस्त्रारच्या वरती राहू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणून ह्या सर्व गोष्टी करायच्या. शस्त्रार मधून आता आज्ञाचक्रामध्ये येऊया. सूक्ष्म चक्र आहे ते, अगदी सूक्ष्म आहे. ब्रह्मरंध्राच्या खाली आहे आज्ञा, कपाळावर नाही, आतमध्ये येते. आपण आज्ञाचक्र म्हणून कपाळावरती पण लक्ष देऊ शकतोय, परंतु सहस्त्रारच्या बरोबर खाली यायचं आज्ञा. दोन्ही आज्ञा क्रॉस होऊन कुंडलिनी खाली येते, म्हणजे क्रॉस तयार होतो तिथे. म्हणजे कुठे ना टाळूच्या वर, टाळ जे आहे आपलं टाळ, जे पडजीभ म्हणतो आपण, पडजिभेच्या थोडस वर बरोबर मध्ये येतो ना, शस्त्रारच्या खालीच्या बाजूला. हे आज्ञाचक्र आहे. किती सूक्ष्म आहे. आपण वरती कपाळावरती लक्ष ठेवतो, इकडे लक्ष, ते तर आहेच, परंतु खाली बरोबर लक्ष. कुंडलिनीचा मार्ग आपण बघतोय ना. हा, आता आज्ञेतून खाली विशुद्धीमध्ये यायचं. विशुद्धी चक्र, जिथं खोबणी आहे ते बरोबर त्या ठिकाणी ते चक्र, वरून खाली लक्ष. आता विशुद्धी, आज्ञा आणि शस्त्रार ही विराटातली चक्र आहेत.
ही जरी आपल्या शरीरात असली तरी ती विराटातली आहेत. त्याचं कंट्रोल विराट मध्ये आहे. म्हणून वरून खाली विशुद्धी चक्रापर्यंत तिन्ही चक्रांच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार या तिन्हीकडे लक्ष ठेवायचं थोडस. आपल्याला या तिन्ही चक्रावरती थोडस लक्ष केंद्रित करायचं एकाच वेळेला. ही विराट मध्ये जाण्यासाठी विराटातलं जे कंट्रोल आहे ते खाली, हे चक्र त्याच्यावरती चालतात. विराट आणि विराट अंगणावरती आहे ते. आता विशुद्धीतून जे चैतन्य आपल्याला जाणवतं वरती वरती आणायचं. विशुद्धीतून अमृत वर आणायचं. सहस्त्रारमधून, सहस्त्रारमधून काय करायचं ते पुढच्या बाजूला ते अमृत सोडायचं आहे आपल्याला. बघा, विशुद्धीतून अमृत घ्यायचं आहे. अमृत कुंभ श्रीकृष्णाच्या चरणातून निघालेली ती गंगा. विष्णू तेच विष्णू आहेत. ते चैतन्य आपण सहस्त्रारमधून पुढच्या बाजूला सोडायचं. विशुद्धीतून ते स्टार्ट होते, ते पुढच्या बाजूला सोडायचं. सहस्त्रारमधून चेहऱ्यावरती सोडायचं आपल्या. असं घरंगळत आलं पाहिजे ते चेहऱ्यावरती. कारण श्रीकृष्ण आपलं फेसिंग म्हणजे चेहरा, श्रीकृष्णाचं तत्व जागृत झालं की चेहरा आपला तेजस्वी होतो. याचं कारण काय? कारण चैतन्य तिथून वाहतं. मग ते कसं वाहतं याचेच हे गणित आहे. स्लो मोशन म्हणा, की चैतन्य येतं वर आणि सहस्त्रारमधून तो पुढच्या चेहऱ्यावरती येतं. कपाळावरून चेहऱ्यावरती सोडायचं त्याला पुढच्या बाजूने. दोन भाग करायचे. जसे ब्रेनचे दोन भाग आहेत, पुढील भाग, मागील भाग. तसं पुढील भागावरती सहस्त्रारमधून चैतन्य पुढील भागातून खाली सोडायचं त्याला. चेहऱ्यावरून ओघळ द्यायची तिला. ओघळलं पाहिजे चैतन्य. म्हणजे चैतन्य कशा प्रकारे कार्य करतं हे समजेल आपल्याला. किती सूक्ष्म आहे ते, की जसं सूक्ष्मात जाऊ तसं ती क्रिया आपल्याला कळणार आहे, लक्षात येणार आहे की ह्या चैतन्यानं आपण न्हावून निघतो. अक्षरशः अंघोळ होते जी. आता विशुद्धीतून चैतन्य काढायचंय, तसंच मागच्या बाजूला सोडायचं आणि पुढच्या बाजूला सोडायचं. चहू बाजूनी सोडायचं ते बॉडीवरती. वरून खाली आलं पाहिजे. जाणवते का बघायचं, ती जाणून घ्यायची. शिवलिंगाला जसं अभिषेक करतो आपण, जलाभिषेक, तसं आपल्या देहाला चैतन्याचा अभिषेक करायचा. विष्णू तत्वामुळे हे शक्य होतं. थोडा वेळ आपण तसा प्रयत्न करूया. ते चैतन्य आपण चहू बाजूनी आपल्या देहावरती सोडूया. वरून खाली, पुढून कपाळावरून खाली, मागून डावीकडून उजवीकडून. कारंजा, जसं खालून कारंजा येतो ना वर, पाणी कसं येतं. त्र्यंबकेश्वरला कसं आहे, जमिनीतून त्या पिंडीवरती पाणी येतं आपोआप, झरा येतो. तसा चैतन्याचा झरा, जे विष्णूच्या चरण कमलातून निघालेली गंगा, ती सोडायची. त्यानंतर थोडस आपण 1 मिनिटभर आंघोळ करायची, तशी सोडायचं खाली ते चहू बाजूने. प्रयत्न करायचा. सूक्ष्मातला विषय आहे, अगदी स्थिर बसून करायचा.
ह्या चैतन्याचे अनेक उपयोग आहेत की ज्यामुळे आपण पूर्णपणे समाधानी होतो. म्हणून गहनतेत उतरायचं आपल्याला. पूर्ण तृप्ती होते. बास, आता असं काय नको की ह्यात तल्लीन व्हावं, रममाण व्हावं, या चैतन्यातच न्हावून निघावं अशी इच्छा आहे आपली. ती तृप्ती, तो आनंद मिळतो ह्यात. परंतु त्या प्रकारे चैतन्य येऊन ते घटित झालं पाहिजे. हे कलेक्टिव्हिटीत होऊ शकतं. म्हणून सामूहिकतेला महत्व आहे. म्हणून विशुद्धी कलेक्टिव्हिटीचं तत्व आहे, सामूहिकतेचं तत्व आहे. पहाटेच्या ध्यानात जरी आपण हे केला तरी अधिक जाणवेल ते. आता तर जाणवणारच कलेक्टिव्हिटीमध्ये, पण वैयक्तिक देखील आपल्याला जाणवायचा प्रयत्न करायचा. ती पण ध्यानधारणा आपण वैयक्तिक करत असताना ही स्थिती आपण मिळवायची. ह्या चैतन्याची आंघोळ झाली पाहिजे आपल्याला. शिवतत्व, आता हळूहळू आपण शस्त्रारच्या वरती जायचं. पुन्हा जसं शस्त्रार भिजून जातं आपलं चैतन्यानं, तशी जाणीव होते आपल्याला. हळूहळू शस्त्रारच्या वरती जायचं, शिस्तीत जायचं. आता आपल्याला पूर्ण क्षमतेनं आपण वर येतो. जी काय जाडी म्हणतो ना आपण कुंडलिनीची, ती वाढलेली जाणवेल आपल्याला. जसं पाईप मधून 1 इंची पाईप 4 इंची पाईप मध्ये फरक आहे ना, तसं चैतन्य घेऊन वर शस्त्रारच्या वर जातो आपण. शस्त्रार तर पूर्ण भिजतच, परंतु आपण ते घेऊन वरती आकाश तत्वापर्यंत जायचं. तो फोर्स जर जास्त असेल तर आकाश तत्वाच्याही वर जातो आपण. एकाग्रता, त्या स्थितीमध्ये आपल्याला 10 ते 12 मिनिट बसायचं आहे. 10 ते 12 मिनिट पूर्ण लक्ष शस्त्रारच्या वरती चैतन्याचा उपयोग करून घ्यायचा आपल्याला. किसी और के हित के लिए नहीं, पहले तो अपना ही हित आप साध्य कर लीजिए. अगर आपके अंदर कोई दोष है, बहुत वजह से उपाधियां होती हैं, आदतें होती हैं, वातावरण होता है, तौर तरीके होते हैं, तरह तरह की चीजों से मनुष्य में ये षड्रिपु बैठे रहते हैं. ये जो हमारे अंदर से हमारे दुश्मन है वो छिपे रहते हैं और वो बार बार अपना असर उठाते हैं. इसलिए आवश्यक है कि हम अपने को कोसे नहीं, अपने को पापी न कहें, अपने को खराब न कहें, अपने को किसी तरह से लांछित न करें, लेकिन इसमें से निकलने का प्रयत्न करना चाहिए. जैसे कमल है, किसी भी गंदे बिल्कुल सड़े हुए जगह में पैदा होता है और वो सब में से निकल के वो फिर जब खिलता है तो सुरभित होकर के सारा जो कुछ वातावरण उसे सुरभित कर देता है. इसी प्रकार सहयोग की विशेषता है. आप भी उसी कमल जैसे हैं. न होते तो आप न सहज में आते, न ही इसे आप प्राप्त करते. आप कीड़े मकोड़े तो है नहीं, आप अवश्य ही कमल है. लेकिन इस कमल को सुरभित होने के लिए थोड़ी सी मेहनत करनी पड़ती है अपनी और नजर करने से. सवेरे का जो ध्यान है वो अपनी और नजर करने का ध्यान है कि मैं क्या कर रहा हूं, मेरे अंदर क्या दोष है, मेरे अंदर क्रोध आता है, इस क्रोध को मैं कैसे नष्ट करूं. मुझे और ऐसी इच्छाएं होती हैं जो कि मेरे लिए
दुखदाई, मुझे नष्ट करेंगे, उधर मैं क्यों जाता हूं। इस तरफ ध्यान देने से आपको पता हो जाएगा कि आपके अंदर कौन सी चक्र की पकड़ है, उसे आपको साफ करना है। उसको साफ करके ठीक ठाक करके और फिर आप ध्यान में बैठे, जैसे कि इसको प्रत्याहार कहते हैं, माने ये कि सफाई। इसकी सफाई पहले करनी चाहिए, अपने मन की सफाई करके। उस थोड़े से समय के लिए हमको अपने मन की सफाई करनी चाहिए। अपने से अगर हमें प्रेम है, तो वाकई हमारे अंदर स्वार्थ है, तो स्व का अर्थ जान लेना चाहिए और सोच लेना चाहिए कि इस खराबियों से हमें क्या फायदा होता है। क्षणिक कोई होता है आनंद मिला, क्षणिक कोई उससे सुख लाभ हुआ, समझ लीजिए कोई बात हुई भी, तो भी उससे मैंने अपना तो जरूरी ही कोई न कोई बड़ा भारी नुकसान कर दिया, क्योंकि ध्यान नहीं लगा। माने यही हुआ कि आपकी एकाकारिता भी साध्य नहीं। अब कोई लोग होते हैं वो ये भी कह लेते हैं कि हमारा तो ध्यान लगता है, पर होता नहीं। तो अपने साथ सच्चाई रखना बहुत जरूरी चीज है। अगर हम अपने साथ नहीं सच्चाई रखेंगे तो फिर हम किसके साथ सच्चाई रख सकते हैं। ये अपने हित के लिए, हमारे अच्छाई के लिए, हमारे भलाई के लिए। अधिकतर लोगों को मैं देखती हूँ एक सहयोग में आने के बाद कोई बीमारियां अधिकतर नहीं होती। अधिकतर लोगों को सहयोग में आने के बाद हर तरह का लाभ हो जाता है और अधिकतर लोगों को मैं बहुत आनंद में भी पाती हूँ। उनके घर के जो प्रश्न है वो भी छूट जाते हैं, सब कुछ व्यवस्थित हो जाता है, सब ठीक हो जाता है। तो भी कभी कभी ऐसा होता है कि कोई न कोई वजह से, किसी न किसी पुरानी त्रुटि की वजह से सहज का ध्यान लगता नहीं। सवेरे उठ के ध्यान करना बहुत आवश्यक है। जो लोग सवेरे उठ के ध्यान नहीं करेंगे वो सहज में कितने भी कार्यान्वित रहे और सब कुछ करते रहे, उनकी गहराई वो पा नहीं सकते, क्योंकि आपकी गहराई में ही सारा सुख, समाधान, सारी संपत्ति, ऐश्वर्य, श्री, सब कुछ उसी गहराई में है। उस गहराई में उतरने के लिए बीच की जो कुछ भी रुकावटें हैं उनको आपको निकाल देना चाहिए। अपने पर प्रेम करके, अपने और दृष्टि करके, अपने को समझ के कि मेरे अंदर ये दोष है, इस दोष को मुझे निकाल देना चाहिए। दूसरों के दोषों की ओर बहुत जल्दी हमारी नजर जाती है। ये काम आपका नहीं, मेरा काम है, ये आप मेरे ऊपर काम छोड़ दीजिए, आप अपने दोषों को और देखिए। और उसके बाद शाम का जो ध्यान है वो शाम के ध्यान में समर्पण होना चाहिए। तब फिर आगे की बात आती है कि आप किस तरह से समर्पित है। मैंने उस वक्त सोचना चाहिए कि मैंने सहयोग के लिए क्या किया, मैंने सहयोग योग के लिए कौन सा कार्य किया। आज दिन भर में मैंने सहयोग पे कौन सा कार्य किया, शरीर से, मन से, बुद्धि से। एक अंधे गायक है, बहुत मशहूर है, विद्वान है, बहुत पढ़े लिखे तो है ही, पता नहीं कैसे वो अंधे आंख से इतना पढ़ा है उन्होंने। वो मुझसे 3-4 बार मिले बस, और ऐसी कविता उनकी फूट पड़ी कि मैं सोचा ये कैसे एकदम धस गए अपने गहराई में। ऐसी कविता फूटी कैसे इनके हृदय से, ऐसी ऐसी बातें कि जो 1000 देवी के नाम में भी नहीं लिखी हुई वो भी उन्होंने वर्णित करी, और बिल्कुल सही माने में ऐसा उन्होंने वर्णन कैसे किया। तो उनकी गहराई पहले थी जैसे आप सबकी है, लेकिन वो घुस पड़े उसमें, उसको प्राप्त किया उन्होंने, पहुंच गए वहां। सबके अंदर ये संपदा है, आप सब ही पूरी तरह से उसे प्राप्त भी कर सकते हैं। तो शाम का ध्यान है वो बाहर की ओर होना चाहिए। मैंने औरों के लिए क्या किया, मैंने सहयोग के लिए क्या किया, मैंने माँ के लिए क्या किया, ये सब विचार आपको रखना चाहिए।
जब आप ऐसे बैठ के सोचेंगे तो सोचना चाहिए इस तरह से कि वो मुझे कितना प्यार करते हैं, उन्होंने मुझे कितना प्यार दिया, मैंने उन्हें दिया इतना प्यार, वो कितने मेरे तरफ सिंसियर है, मैं इतना उनकी तरफ सिंसियर रहा। इस तरह की बात सोचने से फिर आपको आनंद आने लग जाएगा। जब आप सोचेंगे कि मैंने इतना प्यार किया, क्रोध करना, नाराज होना, झगड़ा करना, दूसरों के दोष देखना, इसमें अपना समय बर्बाद करने से देखना चाहिए कि उन्होंने किस तरह से मुझे प्यार किया। हमारे सहयोग में इस प्यार बहुत शुद्ध है, इसमें कोई गंदगी नहीं होनी चाहिए। अगर इस प्यार में गंदगी आ जाए तो सहज का प्यार नहीं, बिल्कुल देने वाला, जिसे निर्वाज्य कहा गया। निर्वाज्य माने इसमें ब्याज भी नहीं मांगा जाता, ऐसा प्यार मैंने किसे दिया। तो जब आप सोचेंगे कि मैं इतना प्यार करता हूँ, प्यार करती हूँ, तो बड़ा आनंद आएगा। न कि तब जबकि आप में मैं उसको बिल्कुल नफरत करता हूँ, उससे मैं वो ऐसा है, वो खराब है, ये, तब आनंद नहीं आएगा। आनंद तभी आता है जब हम ये सोचते हैं कि ये प्यार का आंदोलन चल रहा है। बड़ी सुंदर भावना मन में उठती है फिर, और ये सुंदर भावना एक तरह की प्रेरणा स्वरूप होती है। उसका वर्णन तो करना मुश्किल ही है, किंतु उसकी झलक चेहरे पे दिखाई देती है, उसकी झलक आपके शरीर में दिखाई देती है, आपके गृहस्थी में दिखाई देती है, वातावरण में दिखाई देती है, और सारे ही समाज में दिखाई देती है। इसलिए दोनों समय का ध्यान अवश्य सबको करना चाहिए। एक आध दिन नहीं खाना खाया तो कोई बात नहीं, एक आध दिन घर बाहर घूमने नहीं गए तो कोई बात नहीं, एक आध दिन आराम नहीं हुआ तो कोई बात नहीं, लेकिन ध्यान सहयोगियों को अवश्य करना चाहिए, क्योंकि ध्यान ही में पाया जाता है। तो सवेरे का ध्यान अगर हम कहें कि ज्ञान का है, तो शाम का ज्ञान भक्ति का है। इस तरह से अपने को जब आप बिठाते जाएंगे तब आप समझ लेंगे कि आप कितने महत्वपूर्ण हैं, आपका महत्व इतिहास में कितना है। इतना बड़ा कार्य जो हो रहा है सहयोग में, ये सब आप ही के माध्यम से हो जाए। पूर्ण आकाश तत्वामध्ये चैतन्य आपण चहूबाजूनी सोडायचं. जसं शस्त्रार वरून आपण खाली देहावरती सोडलं, तसं हे चैतन्य आकाशातून चहूबाजूनी सोडायचं. आता वर पसरवायचं, वरून खाली सोडायचं, त्याला आकाश तत्वात सोडायचं. ते ज्या ज्या ठिकाणी चैतन्य जाऊन पडेल तिथून संपूर्ण निगेटिव्हिटी नष्ट होईल अशी इच्छा करायची. आकाश तत्वातून संपूर्ण जगावरती चैतन्य जाईल. संपूर्ण जगावर चैतन्य सोडायचं आहे. आकाश तत्वातून विराट मध्ये चैतन्यमय आहे. शुद्ध इच्छा, आत्मबल, त्या आत्मबलानं आपण हे चैतन्य सोडायचं. संपूर्ण पूर्ण नकारात्मकतेला आपण मागे ढकलायचं. ती ताकद आपण लावायची कलेक्टिव्हिटीतून.
आपल्या आत्मबलानं ते रोखायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त चैतन्यच पसरू द्यायचं आहे. आपल्याला निगेटिव्हिटी दूर झाली पाहिजे. अशी शुद्ध इच्छेनं आपण ते चैतन्य पसरवायचं संपूर्ण जगामध्ये. आकाश तत्वातून. आकाश म्हणजे पोकळी सगळीकडे. 2 मिनिटं आपण तशी इच्छा करून ते चैतन्य पसरवायचं आहे आत्मबलानं आपल्या. पुन्हा लक्ष आपलं शस्त्राच्या वर ठेवायचं व्यवस्थित. पूर्ण क्षमतेनं आपण वर आलोय. ती स्थिती, तो आनंद की कुंडलिनी प्रसन्न चित्तानं वर आलेली. त्यामुळं आपल्याला ती प्रसन्न करते, समाधान देते, शांती देते, तृप्ती देते. त्याच स्थितीत राहावं असं वाटतं. ती गहनता. हा देह हलवू नये असं नंतर वाटायला लागतं. तिच्यामध्ये रममाण व्हावं असंच वाटायला लागतं. ती एकाकारिता प्राप्त होते आपल्याला. आपण जोडलो जातो त्या शक्तीशी. आणि जोडलं गेल्याबरोबर वरून शक्ती आपल्या आतमध्ये यायला लागते. त्याला कॉस्मिक एनर्जी, टॉर्शन एरिया. त्या टॉर्शन एरियापर्यंत आपण जातो आणि तिथून मग ते ज्ञान आपल्याला यायला लागतं. इथर तत्व म्हटले ज्याला, श्रीकृष्णाने दिलेलं तत्व अर्जुनाला. ते नॉलेज शस्त्रामधून आत येतं. आपल्या कनेक्शन लागलं, खऱ्या अर्थानं कनेक्शन लागतं. मग त्यासाठी विशुद्धी आपली मजबूत असणं आवश्यक आहे. ज्ञान हे पुस्तक वाचून येत नाही. ध्यानातून ज्ञान आलं पाहिजे आपल्याला. ते श्रीमाताजी देत आहेत आपल्याला. आणि हे ज्ञान आपल्याला उच्च स्थितीला घेऊन जातं. म्हणून त्या शक्तीशी जोडलं जायचं कायम. ती स्थिती प्राप्त करायची. आता हळूहळू आपले डोळे उघडायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. शिस्तीत उघडायचं. श्रीमातांच्याकडे बघायचं आहे. शिस्तीत बघायचं. लक्ष वरतीच असू दे, हाताच्या बोटांच्या वरती पण असू शकतं. योगी लोकांची अवस्था, आपण बसलोय तसंच लाकडासारखं स्थिर बसलोय, हालचाल नको वाटते करायला. त्या स्थितीमध्येच राहावं. डोळे उघडे ठेवून राहू शकतो. आनंद राहत, आनंद, समाधान, शांती, या सर्व गोष्टी आपल्याला या ध्यानातून प्राप्त होतात. श्रीमातांच्या कृपेत हे सर्व घटित होतं. आपण बघतोय श्रीमातांच्याकडे लक्ष मात्र आकाश तत्वात, शस्त्राच्या वर. हे कार्य शस्त्राच्या मधूनच घटित होत, श्रीमातांच्याकडूनच.
असे उच्च प्रतीचे साधक आपल्याला व्हायचंय. ती क्वालिटी आपण मेंटेन ठेवायची कायम शस्त्रार्च्या वरती राहून. श्री मातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम आहेत, कोटी कोटी प्रणाम. श्री मातांनी आपल्याला अशी स्थिती दिली, उच्च स्थिती, त्याला तोड नाही आहे. श्री माताजीच हे करू शकतात, म्हणून आपण त्यांचे आभार मानतो. बाकी कुणी आपल्याला ही स्थिती देऊ शकत नाही, फक्त श्री माताजी आपल्याला ही देऊ शकतात. म्हणून आपण श्री मातांना मानतो, त्यांचा आदर करतो. त्यांनी आपल्याला आत्मसाक्षात्कार दिला, त्याची जाणीव करून दिली आणि उच्च स्थितीला घेऊन जाण्याची क्षमता आपल्यामध्ये दिली, म्हणून त्यांचे आभार मानतो आपण. हळूहळू आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे, या चैतन्याच्या सागरामध्येच आपण आहे. ही स्थिती आपली वेगळी होऊन जाते. नंतर नंतर एक गाठ मारतो चैतन्याची. परत दुसऱ्या वेळेला आपण शिस्तीत वर चैतन्य घेऊन जायचंय. 2 गाठी डोक्यात शस्त्रार्च्या वर. तिसऱ्या वेळेला 3 गाठी चैतन्याच्या शिस्तीत मारायचं. ज्यावेळी गहनतेत उतरतो त्यावेळी सगळ्या गोष्टी स्लो होतात. हात डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे, कवच तयार झालं. आपलं लक्ष परम चैतन्याकडे असायला पाहिजे. क्वालिटी म्हणजे काय, हेच. दृष्टी बदलते ना आपली. तिसरा नेत्र आपला उघडतो. शिवतत्व जागृत झालं की तिसरा नेत्र उघडतो ज्ञानाचा, आणि त्याद्वारे कळायला लागतं सगळं. कसं वागायला पाहिजे, कसं बंधन घेतलं पाहिजे, कसं चैतन्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे समजायला चालू होतं आपल्याला. म्हणून ते शिवतत्व, तो ज्ञानाचा डोळा, त्याच्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. आपण कायम शस्त्रार्च्या वरती राहायचंय. उद्या दिवसभर आपण शस्त्रार्च्या वरती राहून आकाश तत्वातून चैतन्य सगळीकडे पसरवायचा प्रयत्न करायचा आहे. कायम शस्त्रार्च्या वरती राहूया. जय श्री माताजी.